आपण आता प्रत्येक जण डिजिटल युगात जगत आहोत. प्रत्येक जणाकडे मोबाईल फोन आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, बरोबर आहे. आपल्यापैकी किती लोक व्हॉट्सॲप यूज करताय? व्हॉट्सअपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या नावांनी प्राप्त होते, जसं SBI KYC आहे, PM किसान योजना आहे किंवा इतर कुठल्याही नावांनी ती आपल्यापर्यंत पोहोचत असते, बरोबर. आपण आपल्या मोबाईलवर आलेली APK फाईल कुठल्याही कंडिशनमध्ये फॉरवर्ड किंवा इन्स्टॉल करायची नसते, बरोबर. त्यानंतर आपला मोबाईल फोन कधीही हॅक होऊ शकतो. यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये सेटिंग करून घेणं आवश्यक आहे. तर मी विनंती करतो सगळ्यांनी व्हॉट्सअप चालू करावं आणि आपापल्या मोबाईलमध्ये सेटिंग करून घ्यावी. जेणेकरूनंतर आहे अकाउंटमध्ये 4 नंबरचा ऑप्शन आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन. सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंग कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट दिसतील, 3 डॉट्स. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सेटिंग असा ऑप्शन येईल. तिथं अकाउंट सेटिंग मध्ये जायचं आहे, बरोबर. हा, अकाउंट सेटिंगला गेले. अकाउंट सेटिंगला गेल्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन. कायमस्वरूपी लक्षात राहील. हा, सेटिंग नंतर अकाउंटला जायचं. अकाउंटला गेल्यावर 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणून ऑप्शन आहे. तिथं टर्न ऑन म्हणून खाली ऑप्शन येईल तुम्हाला. त्याच्यात मेल आयडीचा पण ऑप्शन मिळेल तुम्हाला. हवं तर टाकू शकता. टर्न ऑन होईल ते आता. त्यानंतर जेव्हा तुम्ही बॅक होऊन आलं ना, पुन्हा तोच अंक टाकायचा. हा, बरोबर झालंय. तुमचंही झालंय. 2 वेळेस पिन टाकायचं. ज्याला जमलं नसेल त्याला आम्ही करून देऊ शकतो. झालंय. हा, सेटिंग मध्ये परत जायचं. अकाउंटच्या खाली प्रायव्हसी सेटिंग आहे. प्रायव्हसी भेटलं का? प्रायव्हसी सेटिंग मध्ये तुम्ही काय करता, तुमचे प्रोफाईल पिक्चर असतील किंवा तुम्ही ग्रुप्स असतील, ते सगळ्यांना हे करून ठेवता, अलाउ करून ठेवता. तिथं तुम्ही काय करायचं, एव्हरीवन न करता माय कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचं. जेणेकरून तुमचा नंबर ज्यांच्याकडे सेव्ह आहे त्यांनाच तुमचा फोटो वगैरे दिसेल. नाहीतर अनोळखी कोणीही तुमचा फोटो वगैरे कॉपी करू शकतो. हा, आता तुम्ही प्रोफाईलला पण ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्टेटस ते तुमच्यावर आहे, प्रायव्हसी संदर्भात आहे. त्यानंतर एक ग्रुप सेटिंग आहे बघा. ग्रुप खाली रीड रिसिपियंटच्या खाली प्रायव्हसी सेटिंग मध्ये माय कॉन्टॅक्ट करा, फक्त ग्रुप मध्ये ऍड करू शकता. त्यानंतर खाली कॉल्सचा ऑप्शन आहे, कॉल्स. तिथं खाली बघा ग्रुप रीड रिसिपियंटच्या खाली कॉल्स रीड रिसिपियंट लिहिलेलं आहे. त्याच्या खाली कॉल्स मध्ये फोन यायला नको याच्यासाठी तुम्ही ते टर्न ऑन करून घ्या. तुम्हाला आपल्याला कुठल्याही फेक कॉल्स असतात, बरोबर. फेक कॉल्स ते तुम्हाला रात्रीच्या वेळेस केले जातात. केव्हाही आपण जर व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला तर आपला फोटो काढून घेतला जातो. लक्षात घ्या, मी फार महत्त्वाचा विषय सांगतो. फोटो काढून घेतला जातो. फोटो काढून घेतल्यानंतर तोच फोटो मॉर्फ करून आपल्याला पुन्हा पाठवला जातो आणि त्याच आधारे ब्लॅकमेल करतात आपल्याला, बरोबर आहे. त्याला आम्ही म्हणतो सेक्स्टॉर्शन. सेक्स्टॉर्शनच्या नावाने खूप लोकांची फसवणूक झालेली आजपर्यंत. माय कॉन्टॅक्ट करा त्याला. एव्हरीवन जे केलेलं आहे तुम्ही माय कॉन्टॅक्ट त्याला ऑन करायचंय बघ. हा, हेच बरोबर आहे त्याला. हा, हे बघा प्रायव्हसी सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉल्सचा ऑप्शन आहे, त्याच्यावर टॅप करून इनेबल करून घ्यायचंय फक्त. म्हणजे तुम्हाला अनोळखी नंबरवरून कुठलाही फोन वगैरे येणार नाही. ऑन करा त्याला फक्त. खाली आता प्रायव्हसी सेटिंग. प्रायव्हसी केलं का त्याचा खाली कॉल्सचा ऑप्शन. हा, आता कॉलचा ऑप्शन स्क्रॉल करा त्याला.
हा, त्याला टर्न ऑन करून घ्या. त्याच्या खाली ॲडव्हान्स सेटिंग आहे बघा, ॲडव्हान्स सेटिंग आहे. तिथं तुम्हाला 1 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याला जर तुम्ही ऑन केलं तर तुम्हाला नवीन नंबरवरून मेसेज वगैरे येणार नाही. त्याच्यामुळे ते तुमच्यावर आहे ते ऑन करायचं किंवा नाही. 2 आणि 3 नंबरचा जो ऑप्शन आहे, 2 नंबरचा ऑप्शन IP जे आहे ते डिसेबल करण्यासाठी, IP प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. ते ऑन करून घ्या सर. नंबर 2चा ऑप्शन त्याला ऑन करा. हा, परत खाली एक ऑप्शन आहे डिसेबल लिंक प्रिव्हियस. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवर कुठलीही लिंक वगैरे येते बरोबर, तर ती तुम्हाला जर हे बंद असलं तर क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही त्या लिंकवर जाऊन रिडायरेक्ट कुठल्या तरी फेक पेजवर जाऊ शकता. त्यासाठी तुम्ही ते ऑन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलीही लिंक जरी आली ना तरी तुम्हाला डायरेक्ट क्लिक करता येणार नाही त्याच्यावर. जर महत्त्वाची असली तर ती लिंक कॉपी करायची, पेस्ट करायची, मग त्या पेजवर जायचं बरोबर, जेणेकरून तुम्ही या बाबतीत सुरक्षित राहा. किंवा तक्रारी प्राप्त आहेत त्यांना कुठली तरी लिंक मिळाली, त्या लिंकद्वारे त्यांना कुठल्या तरी एखाद्या ग्रुपमध्ये जोडलं गेलं, त्या ठिकाणी खोटे प्रॉफिट वगैरे दाखवले त्यांना, त्या माध्यमातून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे घेण्यात आले आणि त्यांनी ते सेबी रजिस्टर्ड आहेत असं त्यांना भासवलं आणि त्यांची फसवणूक झालेली आहे. तर सध्या शेअर मार्केटचा स्कॅम फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यात सर्वात जास्त चांगले सुशिक्षित लोक फसत आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जे सेबी रजिस्टर्ड असतील त्याच ठिकाणी आपण गुंतवणूक करावी अशी विनंती आहे. थोडा केल्यानंतर त्यांना गोठा बनवायचा असतो गावाकडे. गोठामध्ये आपली म्हैशी आपण बांधतो, तो बनवण्यासाठी त्यांना 2 पोरं होती. 2 पोरं होती, एक 5वीला होता आणि एक 9वीला. बायचान्स या दोघी दाम्पत्यांनी काय केलं की बाबा आपण सुखाने व्यवस्थित जगूया. आपण 5-7 लाख रुपये जमवले, 5-7 लाख रुपये जमवले, मग 1 सुद्धा रुपया शिल्लक नाही. त्यांनी सायबर सेलला कंप्लेंट केली. सायबर सेलला कंप्लेंट केल्यानंतर एक गोष्ट काय लक्षात आली की त्यांचे जे पोरं होती त्या पोरांना मोबाईलमध्ये गेम खेळायचं होतं. गेम कुठला होता? फ्री फायर नाव. फ्री फायर त्या गेममध्ये विशेष बात काय असते, आपण वेपन असतात, वेपन परचेस करण्यासाठी आपल्याला ते पैसे पे करावे लागतात. मग ते पोरांनी काय केलं, ते पोराला पासवर्ड माहीत होता, 5वीच्या पोराला. त्याने काय केलं, पूर्ण ते पासवर्ड टाकत गेला, वेपन खरेदी करत गेला, ते गेम खेळत गेला. टोटली पूर्ण त्या आईवडिलांनी ते नुकसान करून टाकलं ते एका गोष्टीमुळं. आणि आता या सगळ्या असं फसवणूक झाल्या, तर आता भारत सरकारने एक नवीन हेल्पलाईन नंबर लॉन्च केली, 1930. 1930 याच्यावर तुम्ही कुठलेही तुमचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं असेल, तुम्ही एका तासाच्या भरात जर तुम्ही रिपोर्ट केला तर तुमचे पैसे होल्ड होण्याची, वाचण्याची शक्यता जास्त असते. 24 तास जर झाले तर त्या व्यक्तीला आपण भरपूर टाईम दिलेला असतो. आजकाल कसं डिजिटल जमाना असल्यामुळे पैसे लगेच ट्रान्सफर होऊन जातात. एकदा मग त्यांनी कुठंतरी क्रिप्टोमध्ये कुठं इन्व्हेस्ट केल्यामध्ये त्याची माहिती घेणं जरा अवघड होतं. हिशोबाने त्याला घाबरून तुम्हाला अटक केली आम्ही. 24 तास तो निगराणीखाली ठेवतो त्यांना ऑनलाईन याचं. आणि त्यांना हे विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं पैसे काढून आल्यानंतर मग ते शक्यतो लोक या बाबतीत कंप्लेंट करायला बघत नाही. हा एक गंभीर विषय आहे सध्याचा यातून. म्हणून सोशल मीडियाला राहताना ठराविक गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. दर 2 महिन्याला तुम्ही तुमचा पासवर्ड, UPI पिन काय असेल ते तुम्ही चेंज करत राहायला पाहिजे, अपडेट करायला. इव्हन काही लोक इथे असे असतील की त्यांचे 2-2 वर्ष तुम्ही मोबाईल बँकेत आहे की नाही चेक केले का? कोणी चेक केले का? विशेष करून शेतकरी बांधव कामात बरोबर आहे. आणि ते काय करतात, देऊन देतात OTP वगैरे, आणि अशा लोकांना म्हणजे फसवणूक झाली. आणि विशेष म्हणून मी सुषमा चव्हाण, त्या दिवसापासून माझा हा मोबाईल 4GB आहे, तो इतका हँग झाला की याच्यामध्ये आता फेसबुक येऊन कंप्लेंट केली, पोलीस स्टेशनला वाल्यानं बोलले आम्ही शोध करू. पण आजपर्यंत मला असं वाटतं की सायबरचं कुठे शोध लागत नाही आहे. याच्यावर काय केलं पाहिजे? आता 7.5 कोटी गेले, याच्यावर काय कारवाई आहे? जवळजवळ 25 लाखाची फसवणूक झाली होती.
इव्हन त्यांनी लवकर कंप्लेंट केल्यामुळे आपण त्याचे 8 लाख रुपये त्यांना परत दिले. मी त्यावेळी गेली सर किती लोकांचे गेले, पण माझा मोबाईल आता हॅक झाला. मी इतक्या दुकानदारांना दाखवला, मला